नमस्कार मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून 13 वर्षीय पुतण्याची निर्दय हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील तामळवाडी गावात घडली आहे. आई आणि चुलता यांच्यात सुरू असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती मुलगा आपल्या वडिलांना देत होता. याच रागातून चुलतानेच आपल्या पुतण्याचा जीव घेतल्याचं पोलिसांनी तपासात उघड झालं आहे. मयत मुलाचं नाव कृष्णा सदानंद कांबळे, वय अवघं 13 वर्ष. आरोपी चुलत्याचं नाव ओमकार देवीदास कांबळे म्हणून असं तो आपल्या भाऊजाईसोबत शेतात सालगडी म्हणून काम करत होता. या दोघांमधील संबंधाची कल्पना कृष्णाला होती आणि तो ही बाब वारंवार आपल्या वडिलांना सांगत होता. यामुळे कृष्णा हा त्यांच्या संबंधामध्ये अडसळ ठरत असल्याने आरोपीला वाटू लागले. 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ओमकारने कृष्णाला पाणी उपसा करणाऱ्या पंपाचे काम दाखवण्याच्या बहाण्याने तामळवाडी साठवण तलावाच्या परिसरात नेले. तेथेच आरोपीने कृष्णावर कुऱ्हाडीने वार करत त्याची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह तलावाजवळ गवताखाली फेकून दिला. घटना घडल्यावर आरोपी फरार झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान मृत मुलाची ओळख पटली. तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे अवघ्या 24 तासात आरोपी ओमकार कांबळे याला उमरगा तालुक्यातील कोळसूर गावात अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे तामलवाडीसह संपूर्ण तुळजापूर परिसरात खळबळ उडाली असून मानवी नात्यांना काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. मित्रांनो, ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजाला आरसा दाखवणारी गंभीर बाब आहे. तुमचं मत या घटनेबाबत काय आहे? भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत